नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. In our previous period or video, we have studied about the variation in the value of g. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या किमतीमध्ये कशा प्रकारे व्हॅरिएशन्स होतात ह्याविषयी आपण माहिती घेतली. नाऊ टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट द कन्सेप्ट ऑफ मास अँड वेट. आज आपण वस्तुमान आणि वजन याविषयी माहिती घेऊया. फ्रेंड्स, वी नो दॅट एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. प्रत्येक ग्रह आणि उपग्रह यांच्या त्रिज्या आणि वस्तुमाने ही कशी असतात, भिन्न असतात. हेन्स द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेसेस आर ऑल्सो डिफरंट. आणि याचा परिणाम असा होतो की जी काही जीची किंमत आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत आहे, ही किंमत देखील त्या ठिकाणी कशी असते, भिन्न असते. याचाच अर्थ असा की जर का आपण मास ऑफ अर्थ आणि मास ऑफ मून, रेडियस ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ मून यांच्या जर का कम्पॅरिझन केलं तर साहजिकच या दोघांच्याही किमती कशा आहेत, डिफरंट आहेत. आणि याचा परिणाम असा होतो की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑन मून, ह्या दोन्हींच्याही किमती कशा आहेत बरं, वेगवेगळ्या आहेत. आणि इट इज फाउंड दॅट ऑन द मून द व्हॅल्यू इज 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑन द अर्थ. म्हणजेच पृथ्वीवरती जी काही जीची किंमत आहे त्याच्या फक्त 1/6 पार्ट ही किंमत कुठे असते, आपल्याला मूनच्या सरफेसवर पाहायला मिळते. मॅथेमॅटिकली वी कॅन राईट इट ॲज GM इज इक्वल टू 1/6 GE. GM हा त्या ठिकाणी काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून, GM, and it is 1/6 of what, GE, that is acceleration due to gravity on the earth. If we put the value of GE, what we can write, we write GM is equal to 1/6 into 9.8. so if we calculate it properly, we get the value as 1.633 meter per second square. याचाच परिणाम म्हणजेच काय तर ॲज अ रिझल्ट युजिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स, म्हणजे जर का आपण सारखंच बल, सारखाच फोर्स एखाद्या वस्तूवरती अर्थवर लावला आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये फोर्स जर का आपण मूनवर लावला तर काय होईल, वी कॅन जम्प 6 times हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑन द अर्थ. म्हणजे जेवढ्या ताकदीने जर का आपण एखादी उडी मारली तर त्याच्या 6 पट उडी ही कुठे असते बरं, त्या ठिकाणी आपल्याला मूनच्या सरफेसवरती आपल्याला ती ऑब्झर्व करायला मिळते. नाऊ व्हॉट एक्झॅक्टली द मास अँड वेट, वस्तुमान आणि वजन ह्या दोघांमधला नेमका फरक किंवा या दोन संकल्पना नेमक्या काय आहेत त्या आता या ठिकाणी आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण जनरली बोलतो की मी 7 किलोची वस्तू आणली. आता 7 किलो आपण त्याला ते त्या ठिकाणी वजन असं कन्सिडर करत असतो, पण विज्ञानाच्या भाषेमध्ये वजन ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे. नेमकं काय आहे ते या ठिकाणी बघूया. मास म्हणजेच वस्तुमान आणि वेट म्हणजे काय तर वजन. मराठीमध्ये नीट लक्षात घ्या, मास म्हणजे काय आहे, वस्तुमान आहे, आणि वेट म्हणजे काय तर त्याचं वजन आहे. मग मास याला काय म्हणणार आपण एक्झॅक्टली, मास इज द मॅटर, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, व्हेअरॅज वेट म्हणजे काय तर वेट इज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजेच विज्ञानाच्या भाषेमध्ये आता वेट म्हणजेच वजनाची संकल्पना ही थोडीशी वेगळी आहे. वेट म्हणजे काय म्हटलेलं आहे, वेट इज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट दॅट ऑब्जेक्ट. वेट हा जसं आपण किलोग्रॅममध्ये म्हणतो, ॲक्च्युली इट इज नॉट इन किलोग्रॅम इन टर्म्स ऑफ सायन्स. विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी वजन आता किलोग्रॅममध्ये नाही कन्सिडर करणार. इट इज द फोर्स. सो मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, व्हेअरॅज वेट इज द force with which earth attract that object. SI unit of mass is kilogram and in CGS it is gram, whereas for the weight the unit is different. SI unit is Newton and whereas in CGS it is considered as a dyne. लक्षात घ्या की मास याचं जे काही SI युनिट आहे ते आहे किलोग्रॅम आणि CGSमध्ये त्याला मोजतो आपण ग्रॅममध्ये. त्या तुलनेमध्ये इकडे वेट्स मात्र वेटचं जे युनिट आहे ते या ठिकाणी काय कन्सिडर केलेलं आहे, न्यूटन आहे, आणि CGSचं युनिट कोणतं आहे तर डाईन आहे. मास इज अ स्केलर क्वांटिटी व्हेअरॅज वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी याविषयी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मास इज अ स्केलर क्वांटिटी व्हेअरॅज वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. मास इज डज नॉट चेंज विथ प्लेस. यस,
मास हे प्लेस टू प्लेस चेंज होत नाही, त्या तुलनेमध्ये वेट चेंजेस विथ प्लेस. व्हाय इट इज सो? असं नेमकं का बरं? लक्षात घ्या. कारण वेट आपण काय म्हणतो आहे, वेट इज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजे अर्थने जो काही फोर्स त्या ऑब्जेक्टवर लावलेला आहे त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो आहोत, वेट. आणि या अगोदर आपण बघितलेलं आहे की अर्थचा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा प्रत्येक ठिकाणी कसा असतो बरं, डिफरंट असतो, वेगवेगळा असतो. याविषयी आपण आधी बघितलेलं आहे. सो मास डज नॉट चेंज विथ प्लेस whereas weight changes with the place. Mass of the body can never be zero. कोणत्याही वस्तूचं जे वस्तुमान आहे हे कधीच शून्य नसते. तर वेट ऑफ द बॉडी कॅन बी झिरो. कारण जर का फोर्स नसेल एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी जर फोर्स एक्झर्ट होत नसेल तर काय होईल बरं, त्या ठिकाणी वेटची व्हॅल्यू काय होणार आहे, झिरो ती त्या ठिकाणी कन्सिडर केली जाणार आहे. गेटिंग दिस इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. यू कॅन राईट इट इन युअर नोटबुक ॲज वेल. सो 2 questions are given in our textbook. That first out of that is, will your weight remain constant as you go above the surface of the earth? वेट म्हणतायत, तुमचं वजन हे सगळीकडे सारखंच असतं का? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सगळीकडे तुमचं वजन हे सारखं असतं का? लेट्स कन्सिडर अवर अर्थ. द रेडियस ॲज वी नो, इफ वी कन्सिडर अन ऑब्जेक्ट which is at place at height of about 400 किलोमीटर. जर का आपण एक वस्तू घेतली आणि त्या वस्तूचं वजन जे आहे हे किती कन्सिडर केलं, या ठिकाणी 50 kg कन्सिडर केलेलं आहे. आणि जर का त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती तिचं वजन आहे 50 kg, जर का आपण त्या वस्तूला आता 400 किलोमीटर वर कन्सिडर केलं तर तिच्या वजनामध्ये काही बदल होतो का पाहूया. इफ द वेट इज कन्सिडर ऑन अर्थ दॅट इज 50 kg, it means in terms of science we can write it as 50 into 9.8. कारण वजन म्हणजे आपण काय म्हणतो आहोत की त्या वस्तूवरती अप्लाय झालेला फोर्स, म्हणजेच F इज इक्वल टू M इंटू G. त्या ठिकाणी आपण असं लिहित असतो. सो M इज 50 अँड G इज 9.8 ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सो वी गेट द व्हॅल्यू दॅट इज 490 न्यूटन. म्हणजेच ऑन द सरफेस इट इज हॅव्हिंग द व्हॅल्यू 490 न्यूटन. Weight of that object is 490 Newton. If we go at the height of 400 किलोमीटर, जर का आपण 400 किलोमीटर वर गेलो तर त्या वस्तूच्या वजनामध्ये काय चेंज होईल किंवा वेटमध्ये काय चेंज होईल बघूया. 50 into 8.7. Yes, 8.7. Now the value of G is different at 400 किलोमीटर हाईट. 400 किलोमीटर उंचीवरती G ची किंमत ही बदलली आहे. आणि जर जीची किंमत बदलत असेल तर साहजिकच वेटची किंमतसुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहे, बदलणार आहे. सो देर इज 50 into 8.7 दॅट इज 435 न्यूटन. म्हणजेच ज्या वस्तूचं वेट अर्थ सरफेसवरती 490 न्यूटन एवढं होतं तर तीच वस्तू जर का आपण 400 किलोमीटर वर उंचीवर नेली तर त्या ठिकाणी तिचं वजन हे किती भरणार आहे, 435 न्यूटन एवढं त्याचं वजन हे त्या ठिकाणी भरणार आहे किंवा वेट त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार आहे. So at a considerable height, weight changes above the surface of the earth. Yes, लक्षात घ्या की समजा जर का आपण असं कन्सिडर केलं की बाबा एक 5-10 किलोमीटर वर जर का आपण गेलो आणि त्या ठिकाणी जर का आपण वेट कॅल्क्युलेट केलं तर त्या ठिकाणी we will not get any considerable difference in the weight. But if we go quite higher, जसं या ठिकाणी 400 किलोमीटर अंतर आपण कन्सिडर केलेलं आहे, असं जर का कन्सिडरेबल हाईट असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला वेटमध्ये डिफरन्स हा पाहायला मिळतो. नाऊ सेकंड क्वेश्चन इज गिवन दॅट सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. तुम्ही एका उंच शिडीवरती उभे आहात. इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2r, व्हॉट विल बी युअर वेट. म्हणजे त्या शिडीची उंची किंवा तुमचं अर्थच्या सेंटरपासूनचं जे काही डिस्टन्स आहे ते कसं आहे बरं, 2r आहे. r इज द रेडियस ऑफ द अर्थ. या ठिकाणी म्हणजेच अर्थची रेडियस जेवढी आहे त्याच्या दुप्पट उंचीवर तुम्ही त्या ठिकाणी उभे असाल तर तुमचं वेट त्या ठिकाणी काय असेल. सपोज हिअर इज अवर अर्थ अँड r इज द रेडियस ऑफ द अर्थ. या ठिकाणी आपली पृथ्वी दाखवलेली आहे आणि त्या पृथ्वीचं जे काही रेडियस आहे ती r त्या ठिकाणी आपण डिनोट करतो आहे. सपोज हिअर इज द लॅडर. एक शिडी आहे आणि त्या शिडीवर तुम्ही त्या ठिकाणी उभे आहात.
त्या शिडीची लांबीसुद्धा किती आहे, r आहे. आणि म्हणूनच सेंटरपासूनचं जे काही तुमचं डिस्टन्स आहे ते त्या ठिकाणी आपण काय कन्सिडर करणार आहोत, 2r असं कन्सिडर करणार आहोत. वी हॅव द व्हॅल्यू ऑफ g, दॅट इज g इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. नाऊ इफ वी कॅल्क्युलेट ऑल दिस, जे आपण सामान्य परिस्थितीमध्ये कॅल्क्युलेट करतो, ती जीची व्हॅल्यू किती असते, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. म्हणजेच नॉर्मली पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी काही जीची व्हॅल्यू आहे ती 9.77 कॅल्क्युलेट केली जाणार आहे. म्हणजेच पृथ्वीवरचं आपलं वजन हे एक सपोज आपण x इंटू 9.77 असं आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. बट इफ वी गो क्वाईट हायर, जर का आपण खूप वरती गेलो, आता किती वरती गेलो आहे की पृथ्वीच्या सेंटरपासून आपलं डिस्टन्स किती झालेलं आहे, 2r एवढं झालेलं आहे. असं जर का होत असेल तर मॅथमॅटिकली जर जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू तेव्हा जीची किंमत ही काय मिळणार आहे आपल्याला, 4.88 मीटर पर सेकंड स्क्वेअर मिळणार आहे. मग लक्षात घ्या की सरफेसवरची जीची किंमत 9.77 आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्रिज्ये एवढंच अंतर वरती जात आहे, उंचीवर जात आहे, त्यावेळेस जीची किंमत ही काय झालेली आहे, 4.88 आहे. याचा अर्थ काय की तुमचं जर का पृथ्वीवरचं वजन x कन्सिडर केलं तर या ठिकाणी आपल्याला x इंटू 4.88 या ठिकाणी आपल्याला ती व्हॅल्यू मिळणार आहे. इट मीन्स x इंटू 9.77 हे अर्थवरचं वेट होईल आणि x इंटू 4.88 हे त्या पर्टिक्युलर हाईटवरचं म्हणजेच 2r एवढ्या हाईटवरचं वेट हे त्या ठिकाणी त्या आपलं कन्सिडर केलं जाणार आहे. व्हॉट इट सजेस्ट दॅट वेट चेंजेस ॲट वन पर्टिक्युलर प्लेस. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेटची किंमत ही काय होत असते बरं, बदलत असते. का बदलत असते, कारण F इज इक्वल टू m इंटू g, आणि जर का प्रत्येक ठिकाणी g ची किंमत बदलत असेल साहजिकच वेटसुद्धा हे त्या ठिकाणी काय होणार आहे, बदलणार आहे. ओके, दिस इज अबाउट द कन्सेप्ट ऑफ मास अँड वेट. रेस्ट ऑफ द थिंग्स वी विल सी इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, गुड बाय, स्टे ॲट होम अँड सेफ ॲट होम.